आणि ह्या लाकडामुळे ना वाईट शक्ती घरात येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही. परत कोणी काही आपल्याला जादूटोणा करतील तर ते होत नाही. कितीही म्हणजे विचित्र माणसं येऊ आपल्या घरात, म्हणजे असे निगेटिव्ह विचारचे, तरी पण त्यांचे विचार इथूनच बाहेर चालले जातात, आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. हा फायदा असतो. आणि हा लाकूड ह्या सागवान लाकडापेक्षा खूपच कडक असतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. काल होता पाडवा आणि काल काय झालं, आम्ही उंबरट्याचं काम सुरू करणार होतो. म्हणजे आणलेलाच होता मिस्त्री, तर ते बाहेरगावी राहतात आणि इथे फक्त कामासाठी राहतात. त्याच्यामुळे ना त्यांना पाडव्यासाठी गावी जायचं होतं आणि ते काम अपूर्ण सोडून गेले होते. उंबरट्यासाठी आम्ही जो नवीन लाकूड आणलेला आहे ना, तो लावून घ्यायचा आहे. सागवानपेक्षा भारी लाकूड आहे तो. तर थोडंसं त्यांनी काम केलं, सुरुवात करून दिली होती आणि आम्हाला असं झालं होतं की चांगला मुहूर्त आहे किंवा पाडव्याच्या निमित्ताने, म्हणून आम्हाला उंबरटा बदलून घ्यायचा होता. आणि जो आम्ही लाकूड लावतोय ना, तो सागवान लाकूडपेक्षा जास्त भारी आहे. त्याचा जर उंबरटा तुम्हाला मिळाला ना, तर नक्कीच तुम्ही बसवा. त्याच्यामुळे काय होतं, घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, अशी दरिद्रता येत नाही किंवा वाईट शक्ती ज्या असतात त्या घरात प्रवेश करत नाही. त्याचा एक खूप फायदेशीर असतो, म्हणजे खूप फायद्याचा असतो, चांगलं असतं, शुभ असतं. सागवानपेक्षा भारी लाकूड असतो आणि वर्षानुवर्ष टिकणारा असतो. आणि मुळात म्हणजे तो लाकूड कुठेच भेटत नाही, मिळाला तर खूप दुर्मिळ मिळतो, म्हणजे खूप कमी मिळतो. आणि मिळाला तर मग तो, त्या लाकडाचं असं वैशिष्ट्य आहे, जर झाडाचं म्हटलं तर ते झाड एकदम सरळ असं अजिबात राहत नाही, पूर्ण वाकडं तिकडं असतं. आणि ते झाड इतकं कडक असतं, तुमची कुऱ्हाडी तुटेल पण ते लाकूड तुटणार नाही, इतकं कडक असतं आणि वजनाला खूप जड असतं. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते झाड खूप लहान असलं तरी पण ते खूप वर्षाचं जुनं असतं, म्हणजे लवकर त्याची वय होत नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्या झाडाचं नाव आहे खैरचा लाकूड. आणि आपण जो बसवलेला आहे आधीचा, तो सागवान लाकूड आहे आणि त्याला म्हणतात खैर. थोडासा लालसर असतो, त्याचा कलर लाल असतो. तर हे बघा, काल एवढं काम केलं, एवढं असं कोरून टाकलं त्यांनी. तर तशा रिफा लावून घ्यायच्या होत्या ना, आणि हे सेफ्टी डोअर बसवताना असं त्यांनी पूर्ण असं वेगळंच तासून टाकलेलं होतं. हे बघा, असं फिनिशिंगमध्ये नव्हतं, म्हणून मग आम्ही विचार केला, इथून असं गॅप होतं, एवढंच भरलेलं होतं. तर पट्टीच्या मापाने त्यांनी कोरलं, काल जे मिस्त्री आले होते ना ते. आणि इथे असं देवीचे पावलं स्वस्तिक लावलेला होता, तो पण काढून घेतला. आता त्या पट्ट्या, खैरचा लाकूड घेतला ना, त्या पट्ट्या अशा इथपर्यंत लागतील आणि मग ते एवढं अजून कोरावं लागेल त्यांना. आणि मस्त असं फिनिशिंगमध्ये इथपर्यंत येईल, म्हणून मग हे आम्ही लावतोय. आणि खैरचा लाकूड एकदम बेस्ट असतो उंबरट्यासाठी. तुम्ही सर्च कराल ना, तर तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल त्याच्याबद्दल. तर त्याच्यामुळे आम्ही उंबरटा बदलून घेतोय आणि तुम्हाला ते लाकूड दाखवते. बघा, हे आपलं चौकड होतं दरवाज्याचं, पूर्ण अखंड लाकूड आहे. हा पण चांगला आहे, पण त्यांनी असं केलं आणि खैरचाच लाकडाचा आम्हाला उंबरटा लावायचा होता ना, त्याच्यामुळे आम्ही लावतोय. आणि इथे ठेवलेला आहे बघा हे रिफा. तर ह्या खूप जड असतात आणि हे लाकूड मिळत नाही, खूप कमी मिळतं, मिळालं तर मिळालं. आणि अशा प्रकारे आम्हाला हे असं लावून घ्यायचं आहे. तर त्या मापाने असं त्यांनी काढलं. अजून एक पट्टी येईल इथे, असं पूर्ण मॅच होऊन जाईल आणि असं पूर्ण फिनिशिंगमध्ये त्याला पॉलिश वगैरे केली जाईल, तेव्हा पूर्ण असं प्लेन दिसेल. आणि इथून असं जॉईंट लावावं लागेल. आणि ह्या लाकडामुळे ना वाईट शक्ती घरात येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही. परत कोणी काही आपल्याला जादूटोणा करतील तर ते होत नाही. कितीही म्हणजे विचित्र माणसं येऊ आपल्या घरात, म्हणजे असे निगेटिव्ह विचारचे, तरी पण त्यांचे विचार इथूनच बाहेर चालले जातात, आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. हा फायदा असतो. आणि हा लाकूड ह्या सागवान लाकडापेक्षा खूपच कडक असतो. आणि याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, हा लाकूड टिकतो ना, त्याच्यापेक्षा डबल हा लाकूड टिकतो. तर असं आहे. आणि खूप कडक असतो, मिळत नाही. आणि झाड जर बघितलं तर झाड एकदम कडक असतो आणि वाकडा तिकडा असतो. कितीही जुना झाड राहिला ना, तर तो सरळ कधीच वाढत नाही, खूपच असा वाकडा तिकडा असतो. म्हणून एवढे अशा रिफा निघाल्या असतील, ज्यांच्याकडून आम्ही मागवलं ना,
ज्यांनी हे लाकूड दिलं ना त्यांचं पण घराचं काम चालू होतं, तर त्यांनी उंबरठ्यासाठीच घेतलेलं होतं. तर एवढ्या रिफा त्यांनी काढून दिलेल्या होत्या आम्हाला, 4 होत्या, तर आम्ही 2च लावतोय आणि इथे जॉईंट करावं लागेल म्हणून. तर तुम्ही उंबरठ्यासाठी हा लाकूड तुम्हाला मिळेल ना, तर तुम्ही नक्कीच लावा. दुसरं काही करायची गरज नाही आपल्या घरामध्ये. एवढं जरी लाकूड उंबरठ्याला वापरलं ना तरीसुद्धा खूप चांगलं असतं. तर आता याला ठेवून देते. खूपच जड आहे आणि खूपच जड आहे आणि कडकसुद्धा आहे. बघा कसा वाजतोय. आणि कलर त्याचा असा लाल असतो, नॅचरल कलर आहे बघा याचा, काहीच पॉलिश वगैरे केलेली नाही आहे याला. अशा प्रकारे असं बसून द्यावं लागेल. तर चला, फायनली ते काम आज होणार आहे कंप्लीट. आणि आम्हाला गावीसुद्धा जायचं आहे ना, म्हणून पटापट आवरून घ्यायचं आहे. गावी थोडंसं काम आहे. ते दादा आले होते, त्यांची पिशवीसुद्धा इथेच ठेवली, मशीन वगैरे. ते म्हणे उद्या येतो, तर येतील थोड्या वेळाने. दीदीच्या पप्पांनी कॉल केलेला होता. तर चला, आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे उंबरठ्याचं वैशिष्ट्य. तुम्हाला जर ते लाकूड मिळालं ना, तर एक रीफ का होईना ते तुम्ही नक्की आणून लावा. बघा एवढ्या रिफा आम्ही आणलेल्या होत्या अशा. तर अशा प्रकारे ते कट करून लावून घेणार आहे तेवढ्या. पण ही जरा बारीक आहे, ती मॅच होत नाही ना, त्याच्यामुळे मग ही नाही बसवणार, ह्या तिघच बसवणार आहोत. तर चला, आता गव्हाचा पण असा पसारा पडला. काल थोडंसं म्हटलं काम करते. काल काय झालं, पाडवा होता. पाडव्याच्या दिवशी काहीतरी कामाची सुरुवात करायची असते, म्हणून मला काही टाईमपास करायचं नव्हतं. मग गहू निवडत बसले मी आणि थोडंसं निवडलं आणि एवढं मग सगळं साफ करून ठेवावं लागेल आणि बाकीचं मग विकून द्यावं लागेल. तर आता गावाला जायची तयारी करायची आहे, म्हणून मग आधी धुणे भांडे करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं करते. दिवेश येईल 11 वाजता आणि किचनमधला पण पसारा तसाच बाकी बघा. तर असा आहे आमचा घरात पसारा. काल काय झालं, संध्याकाळी एवढं वादळ सुटलं, खूपच हवा होती आणि लाईट पण खूप ये जा करत होती ना. बेडरूमच्या खिडक्या उघडल्या, लाईटच नव्हती त्याच्यामुळे. आणि बाहेरून इतकी हवा येत होती, घरात पूर्ण अशी धुळीचा थर लागलेला आहे, पायाला नुसती धूळ लागते. तर आता झाडायचं राहू देते, मी नंतर झाडेल. पहिले कपडे वगैरे धुवून घेते आणि गावाला पण जायचं आहे ना त्याच्यामुळे. आणि काल थोडंसं मी दळण केलं, म्हणजे गहूच निवडायला बसले होते. म्हटलं काहीतरी काम करावं, कारण काल सण होता. पाडव्याच्या दिवशी कुठले तरी नवीन कामाची किंवा काम करत राहायला पाहिजे असं असतं म्हणे. तर म्हणून मग मी काही झोपली वगैरे नाही, आराम काही केला नव्हता. म्हटलं थोडंसं काम करते. आणि दिऊ आणि दीदी त्यांचे खेळत होते. आणि संध्याकाळी एवढं अचानक वादळ सुटलं होतं, खूपच वादळ, म्हणजे खूपच वादळ. असं वाटत होतं पाऊस येईल की काय, पण काही पाऊस आलेला नव्हता. नुसतं वादळ सुटलेलं होतं आणि लाईट पण नव्हती. त्याच्यामुळे ना घरात इतकी घाण झाली. आता सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. नाही, अजून जर काही घरात चांगलं होतं ना आपल्याला ते हे करायला, लांबी बनवायला कामाची.
ओके. उंबरट्याचं काम झालेलं आहे, पण घरात तुम्ही बघू शकता इतकं खराब झालं आणि पॉलिश करताना पूर्ण भुशी उडाली. पण उंबरटा एकदम मस्त करून टाकला त्यांनी. इथे जे गॅप होतं ना ते पण सगळं भरून दिलं वरतीपर्यंत. सेफ्टी डोअर बसवताना हे सगळं झालेलं होतं आणि ज्या रिफा बसवल्या त्या पण पूर्ण अशा मॅच करून दिल्या आणि आता एकदा पॉलिश करावी लागेल. तर असा दिसतो उंबरटा, एकदम फिनिशिंगमध्ये आला. पहिले खूप गॅप दिसत होता, इथून बरंच गॅप होता. त्यांनी हे सेफ्टी डोअर बसवला ना तेव्हा इथे पूर्ण असं काढून टाकलेलं होतं जो आधीचा उंबरटा होता तो. मग ह्या पट्ट्या पण आम्हाला मिळाल्या तर लावून घेतल्या. आता मस्त दिसते. इकडच्या साईडला पण असं भरून घेतलं पूर्ण. तर आपल्या उंबरट्याला आहे ना खैरचं लाकूड लावलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का या लाकडापासून काय बनवतात? तर बघा, जी पॉलिश करताना ही जी लाल भुशी उडाली खैरच्या लाकडाची, याचा काथा बनवतात. आणि आजच मला सुद्धा कळालं त्याचं काथा बनवतात. याचं सुद्धा बनलं असतं बरं का, दीदीचे पप्पा म्हणत होते, पण फरशीवर खूपच धूळ होती ना त्याच्यामुळे मी काही ठेवलं नाही. आता झाडून फेकून देईल. आणि पूर्ण असा लालसर दिसतो बघा, गेरूसारखा कलर आहे त्याचा. आणि असा उंबरटा मस्त बनवून घेतला. आता उद्या नाहीतर मग गुरुवारी मी इथे देवीचे पावलं आणि स्वस्तिक लावून घेणार आहे. अजून एकदा थोडीशी पॉलिश होईल आणि त्याच्यानंतर मग सगळं फिनिशिंगमध्ये होऊन जाईल. तर फायनली उंबरटा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला जर थोडासा जरी तुकडा मिळाला ना खैरीचा लाकडाचा तर तुम्ही नक्की आणून उंबरट्याला एवढी पट्टी तरी लावू शकता. एवढी छोटी जरी लावली ना तरी चालेल. याच्यामध्ये खूपच शक्ती असते
मिळत नाही आणि याचं आयुष्य खूप मोठं असतं. वाढायलाही खूप वर्ष लागतं आणि लवकर हे झाड मरत नाही. जसे आपले वडाचे झाड किंवा सागवान झाड खराब होते ना, त्याच्यापेक्षा चांगलं हे खैरचं लाकूड असतो. तर चला, आता तुम्हाला याच्याबद्दल माहिती होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता सगळं पसारा आवरून घेते. आता गावाला जाणं कॅन्सल केलं आम्ही. आज आम्हाला गावी जायचं होतं, पण आज काही जाणार नाही. इकडेपर्यंत पूर्ण घाण उडाली बघा, पूर्ण किचनमध्ये घाण आहे. एकदम किरकोळ काम केलं, पण घरात इतकी घाण होते ना, तर आता आवरायलाच 1-2 तास लागतील मला. कारण येणं जाणं पण चालू राहतं आणि मग फॅन लावलं होता इथे सुकवायला, तर फॅनमुळे सगळी भुशी इकडे तिकडे उडली. चला, आता ह्या खैरीच्या पट्ट्या एवढ्या उरून गेल्या, जेवढ्या लागल्या ना. ही मोठी जाडपट्टी होती, तुकडे करून मग तिथे पॅक केलं. तर हे बघा, असा लाल लाकूड असतो. याला कुठलाही कलर वगैरे लावलेला नाही आहे, नॅचरल कलर आहे याचा. सागवान थोडासा असा लाईट कलरचा असतो, पिवळा पिवळा. आणि हा खैरचा लाकूड एकदम, हे बघा, असा आवाज येतो. आणि एवढसा तुकडा आहे, तो खूप जड असतो आणि कुऱ्हाडीने जरी तोडला ना तरी तुटत नाही. कुऱ्हाडीचे ते दाते असतात ना, त्याला असे काचा पडतात, पण लाकूड काही तुटत नाही. खूप मजबूती असते या लाकडाला, खूपच कडक असतो. देऊ मदत करतोय मला बघा, छोटी सुपडी दिली त्याला भरायला आणि असं झाडू मारतोय. काय रे बेटा? परत एकदा त्याने झाडू मारून डस्टबिनमध्ये टाकला, परत दुसऱ्यांदा आता त्याचं चालू आहे. त्याला झाडू मारायला खूप आवडतं, हो ना? लपतोय. पहिलेच बोलला तो मला की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, पण तुझे मित्र आहेत ना, तुझे. बघा आमचा देऊ कसं काम करतो. तुम्ही पण काम करायचं सांग, तुमच्या मम्मीला त्रास नाही द्यायचं सांग. आमचा भाऊ कसा काम करतो, लपतोय खोडकर. चला, आता आवरून घेतो पसारा. किती पसारा आहे. आता संध्याकाळचे 8 वाजले. माझं आवरण्यातच एवढा वेळ गेला होता. खूप वेळ लागला होता उंबरठा बसवण्यासाठी. तर त्याचीच इतकी भुशी उडाली होती ना घरामध्ये, भरपूर अशी घाण झाली होती. काल परवाच्या दिवशी पूर्ण साफसफाई केलेली, पूर्ण वाया गेली. आणि काही फर्निचरचं काम असलं ना तर खूपच घरामध्ये घाण होते. असं वाटतं राहायच्या अगोदरच सगळं काम करून घेतलं ना तेव्हाच बरं पडतं, नाहीतर मग घरात राहून काम करून घेणं खूपच कठीण काम असतं. पूर्ण घरामध्ये घाण होते. आपल्याला वाटतं आपण तिथे राहून काम करून घेऊ, पण पाहिजे तेवढं सोपं नाही आहे. पूर्ण घरात घाण होते. आता बेडमध्ये सुद्धा दरवाजे बसून घेतले तरी तिकडेपर्यंत पूर्ण भुशी गेलेली होती. ते पूर्ण झाडू मारलं आणि त्याच्यानंतर तरी पुसायचं बाकीच आहे. आणि ते फेविकॉल वगैरे ते मिक्स करतात ना, थोडंफार असे पडतात आणि परत ती भुशी उडते. लगेच असे लाल लाल डाग पडलेले आहेत पूर्ण फरशीवर. तर आता ते फरशी पुसायचं राहू दिलं. संध्याकाळ पण झाली होती बरीच आणि आता तर 8 वाजलेले आहेत. स्वयंपाक पण करायचा आहे आणि गावाला जायचं होतं, ते पण कॅन्सल केलं. उद्या सकाळी आम्ही आता निघणार आहोत. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.